जय जय रघुवीर समर्थ. उद्यापासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे. अनेकांना वाटत असतं की मी या अधिक महिन्यामध्ये दासबोधाचं पारायण करीन किंवा गुरुचरित्राचं पारायण करीन, पण आपल्या कामामुळं किंवा काही अडचणींमुळे आपल्याला ते शक्य नसतं. पण आपल्या मनात आस असते की मला देवाची भक्ती करायची आहे, माझ्याकडून काहीतरी देवाची सेवा झाली पाहिजे. अशा वेळी करायचं काय आहे, तर आपण नामस्मरण भक्ती करायची आहे. म्हणजेच काय, तर देवाचं सतत नाव घ्यायचं आहे. आपली कुठलेही कामं करताना आपण आपल्या मुखात जर आपल्या देवाचं नाव असेल तर नक्कीच आपल्याला यश मिळतं आणि आपल्यावरील सगळी संकटं दूर होतात. समर्थ माऊली स्मरण भक्तीबद्दल सांगताना म्हणतात की जेवढ्या सहजपणे आपण श्वास घेत असतो तेवढ्या सहजपणे अगदी आपली प्रत्येक कामं करताना आपल्या मुखात आपल्या भगवंताचं नाव असेल तर नक्कीच आपण आयुष्यात सुखी आणि आनंदी होऊ आणि आपल्यावरची सगळी संकटं दूर होतात. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये आपल्याला जर एखादं पारायण करणं शक्य नसेल किंवा आपल्याला पोथी पुराणं वाचणं शक्य नसेल किंवा माळ घेऊन जप करणं शक्य नसेल तर निदान चालता बोलता उठता बसता आपली कामं करताना आपण देवाचं नामस्मरण तर नक्कीच करतो. तो या अधिक महिन्यात सर्वांनी नक्कीच नामस्मरण करा आणि आपल्या देवाची आपल्याला कृपा करू. जय जय रघुवीर.